ट्रेडिंग गुरु अवधूत साठे यांच्या कार्यालयावर सेवेचा छापा। अवधूत साठेंच्या कर्जतमधील ट्रेडिंग अकादमीमध्ये 2 दिवस शोध मोहीम। आगामी निवडणुकांसाठी ठाण्यामध्ये युती नको, महायुतीत न जाता स्वबळावर लढण्याची भाजप नेत्यांची वरिष्ठांकडे मागणी। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा मराठी मतांवर डोळा। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी 2 मोदी एक्सप्रेस धावणार। पैशांचा खेळ असल्यानं क्रिकेट आणि रक्त एकत्र दिसेल। पाक सोबतच्या सामन्यावरून राऊतांचा हल्लाबोल, तर राऊतांकडून भारतीय सैन्याच्या शौर्याचा अपमान। राऊतांनी माफी मागावी, नवनाथ बन यांची मागणी। दोन ऑक्टोबरला नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतक महोत्सवी सोहळा। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत संबोधित करणार। लक्ष्मण हाकेंचं माळी समाजाबाबतचं वक्तव्य व्हायरल। व्हिडिओवर हाकेंचं स्पष्टीकरण, व्हिडिओत मी मात्र आवाज माझा नाही। ओबीसींमध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र, हाकेंचं वक्तव्य। भाजपचा पृथ्वीराज चव्हाणांवर वोट चोरीचा आरोप। चव्हाणांच्या पुतण्यासह 9 जणांची नावं मतदारसंघात असल्याचा आरोप। खरे वोट चोर कोण हे स्पष्ट, राहुल गांधींना उत्तर द्यावं लागणार, फडणवीसांचं आव्हान। प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता। अनेक तरुणी खेवलकरांविरुद्ध तक्रार देण्यासाठी पुढे येण्याच्या तयारीत। नाशिकमधील गोवर्धन ग्रामसभेत राडा, सरपंचासह 10 जणांना अटक। व्हिडिओ शूट करण्यावरून तंटामुक्ती अध्यक्ष आणि सरपंचात झाला होता वाद। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार गणेशोत्सवापूर्वी होणार। ऑगस्ट महिन्याचा पगार त्यांच्या खात्यामध्ये 26 ऑगस्टला जमा होणार। उत्सवाची लगबग लक्षात घेता सरकारचा महत्त्वाचा निर्णय। पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीवर तोडगा। मागच्या वर्षी जसा क्रम होता तसाच राहील। मिरवणुकीला सकाळी 9:30 वाजता सुरुवात होणार, मोहोळ यांची माहिती। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा व्हिडिओ व्हायरल। वाशिष्ठी पुलाजवळ रस्त्याची चाळण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खड्डे बुजवले। गणपतीत कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोल माफी जाहीर। कोकण दर्शन या नावानं विशेष टोल माफी पास मिळणार। परतीच्या प्रवासासाठी सुद्धा याच पासचा उपयोग। देशातील पहिल्या रोरो कार सेवेला कोकण रेल्वे मार्गावर अत्यल्प प्रतिसाद। आज अंतिम मुदत, आतापर्यंत केवळ 5 जणांचंच आरक्षण। इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास। खासगी तसंच सरकारी इलेक्ट्रिक 4 चाकी वाहनांना टोल माफी। राज्यातील नोकरदार महिलांच्या लहान मुलांचा आता सरकार करणार संगोपन। पहिल्या टप्प्यात 345 पाळला घरं सुरू करणार, मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। भारतात ऑनलाईन गेमिंगवर बंदी। ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणणारं विधेयक संसदेत दोन्ही सभागृहात मंजूर। रिअल मनी गेमिंग आणि ऑनलाईन बेटिंगला बसणार चाप। मुंबई ठाण्यासह कोकण किनारपट्टीला आजही पावसाचा येलो अलर्ट। किनारपट्टीलगत हलक्या सरी बरसणार, उर्वरित महाराष्ट्रात जोर ओसरला। पंढरपूरमध्ये भीमा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। पंढरपूर शहरातील 445 नागरिकांचं तर ग्रामीण भागातील 11 कुटुंबांचं स्थलांतर। कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पावसाचा जोर ओसरला। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुटांवर, तर चांदोली धरणातून विसर्ग थांबवल्यामुळे कृष्णेच्या सुद्धा पाण्यामध्ये घट। नाशिक शहर आणि पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला। नाशिकमध्ये गोदावरी नदीची पाणी पातळी पूर्वपदावर, दुतोंड्या मारुतीच्या पायथ्याशी पाणी। भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य देण्यास मनाई। सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय। हिंसक आणि भटक्या कुत्र्यांना न सोडण्याचे निर्देश। भटक्या कुत्र्यांबाबत हेल्पलाईन नंबर जारी करा असे आदेश। राज्यातील अनेक भागात आज बैलपोळ्याचा उत्साह। शेतकऱ्यांसाठी वर्षभर राबणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस। संसद भवनातील सुरक्षेत पुन्हा मोठी चूक। संसद भवन परिसरामध्ये एका व्यक्तीची भिंत ओलांडून घुसखोरी। घुसखोराला सुरक्षा रक्षकांनी घेतलं ताब्यात।